Dear student, in this video we are going to study the fifth topic, origin and evolution of life. Actually this topic include 13 points, पण हा जो पॅन्डेमिक डिसीज कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 व्हायरस याच्यामुळे सर्व शैक्षणिक कामकाज बंद असल्यामुळे मिळणारा जो कालावधी आहे तो कमी आहे आणि या कालावधीमध्ये सर्व अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही, म्हणून शिक्षण खात्याने सिलेबस मधील काही भाग कमी केलेला आहे. या टॉपिक मधील 13 पॉइंट्स होते, त्याच्यापैकी एकच पॉइंट ठेवलेला आहे, बाकी 12 पॉइंट कमी केलेले आहे. ते पॉइंट्स कोणते आहेत? 5.1 ओरिजिन ऑफ लाईफ, 5.2 केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ, 5.3 ऑर्गॅनिक इव्होल्यूशन, 5.4 डार्विनिझम, 5.5 म्युटेशन थेअरी, हा 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन हा पॉइंट ठेवलेला आहे. त्यानंतर 5.7 मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन, 5.8 हार्डी वेनबर्ग्स प्रिन्सिपल, 5.9, 5.10, 5.11, 5.12, 5.13 कमी केलेले. तर आपण मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन याच्याविषयी माहिती घेणार आहोत. मग हे मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन काय सांगते, तर सजीवामध्ये इव्होल्यूशन कसं झालं. इव्होल्यूशनची डेफिनेशन आपण पाहिलेले आहे, कंटिन्युअस ग्रॅज्युअल चेंज फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स. इव्होल्यूशन प्रोसेस आहे ती कंटिन्यू होत राहते. पूर्वीचे सिंपल ऑर्गॅनिझम होते, त्याच्यापासून आता कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झालेले आहे, यालाच इव्होल्यूशन असं म्हटलेलं आहे. मग या इव्होल्यूशन विषयी अनेक शास्त्रज्ञांनी आपापली मतं मांडली. डार्विनची मतं आपण पाहिली, ह्युगो डी व्हेरेसची मतं आहेत. तर ही सर्व जी मतं आहेत एकत्र करून मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन मांडलेले. It is the result of true synthesis of all biological disciplines. Studies related to genetical, ecological, anatomical, geographical, paleontological, etc. were pursued to explain mechanism of evolution. वेगवेगळ्या ठिकाणचा स्टडी, उदाहरणार्थ जेनेटिक्स मधला स्टडी, इकॉलॉजिकल स्टडी, ॲनाटॉमिकल स्टडी म्हणजे ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जी रचना आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे ॲनाटॉमिकल स्टडी, जिओग्राफिकल भौगोलिक स्टडी, पॅलेontological म्हणजे फॉसिल रेकॉर्डचा स्टडी. फॉसिल्स म्हणजे माहिती आहे आपल्याला, पूर्वी जे वनस्पती किंवा ॲनिमल होते ते गाडले गेले, त्याचे प्रिंट्स मिळतात, त्याला फॉसिल रेकॉर्ड असं म्हणतात. या सर्वांचा एकत्रित अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरून मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन मांडलेले आहे. Also due importance was given to both mutation and natural selection. ही इव्होल्यूशन थेअरी मांडत असताना म्युटेशन्स आणि नॅचरल सिलेक्शनचा सुद्धा विचार महत्त्वाचा मांडलेला आहे. तर या इव्होल्यूशन थेअरीमध्ये कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण पाहूया. आर फिशर, JBS हाल्डेन, डॉग झान्स्काय, जे हक्सले, ई मेयर, सिम्पसन, स्टेबिन्स, फिशर, स्वॉल, राईट, मेंडेल, TH मॉर्गन या सर्व शास्त्रज्ञांचं मॉडर्न थेअरी ऑफ इव्होल्यूशनमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. The population occurs in small groups of inbreeding population. Such small inbreeding group of a population is referred as Mendelian population. मग हा छोटासा गट जो आहे इनब्रीडिंग पॉप्युलेशन, इनब्रीडिंग ग्रुप ऑफ पॉप्युलेशन, त्याला काय म्हणायचं? मेंडेलियन पॉप्युलेशन. द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन पूल. याच्यावर प्रश्न विचारला जाईल, व्हॉट इज जीन पूल? डेफिनेशन काय लिहायची बघा. द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन सम टोटल म्हणजे गोळा बेरीज ऑफ जीन्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन पूल. Simply gene pool means the total number of genes of all individuals in a population. The gametes produced by individual furnish a pool of genes to next generation from which the genes will be selected.
मग हे गॅमेट्स जे तयार होतात ते नेक्स्ट जनरेशनला जीन ट्रान्सफर करत असतात. द मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर द जीन पूल. याच्यावर प्रश्न विचारतील. द डॅश डॅश ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर द जीन पूल. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. The gene pool also changes due to replacement of one generation by another in the Mendelian population. Gene pool also changes. कशामुळे बदल होऊ शकतो? Due to replacement of one generation by another in the Mendelian population. त्याच्यामुळे जीन पूल मध्ये बदल होऊ शकतो. मायग्रेशन आणि रिप्लेसमेंट ऑफ वन जनरेशन. These two factors are responsible for change in the gene pool. Thus, any change in the gene pool affects population. अशा प्रकारे कोणताही चेंज जीन पूल मध्ये जर झाला तर त्याचा परिणाम पॉप्युलेशनवर होत असतो. जीन आर अरेंज्ड लिनियरली ऑन द क्रोमोझोम हॅव्हिंग डेफिनेट पोझिशन. आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन आणि DNA असतं. तर DNAचा स्मॉल सेगमेंट म्हणजेच काय तर जीन. मग हे जे जीन आहे DNA आहेत ते लिनियरली अरेंज्ड झालेले असतात क्रोमोझोमवरती. अकॉर्डिंग टू मेंडेल एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस अ ट्रेट हॅज टू अलील. दोन अलील असतात असं सांगितलंय मेंडेलनी. द प्रपोर्शन ऑफ अन अलील इन द जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील्स at a given locus is called gene frequency. So this is also important point. Question may ask on this point. Define gene frequency. The proportion of an allele in the gene pool to the total number of alleles at a given locus is called gene frequency. Stebbins in his book discussed 5 key factors such as gene mutation in the chromosome structure and number, genetic recombination, natural selection, reproductive isolation. These 5 key factors contributed key role in the evolution of new species. All individuals of the some species constitute a population. Modern synthetic theory comprises 5 main factors that are broadly divided into 3 main concepts for explaining the evolution of species. मग ते 3 कॉन्सेप्ट कोणते आहेत? A. Genetic variations, B. Natural selection आणि C. Isolation. तर आपण जेनेटिक व्हेरिएशन याविषयी माहिती घेणार आहोत. नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर जेनेटिक व्हेरिएशन यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे जीनमध्ये बदल होणे आणि जीनमध्ये बदल झाल्यामुळे त्या ऑर्गॅनिझममध्ये बदल होणे. जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं. ते कशामुळे पाहायला मिळतं? कॉज्ड ड्यू टू म्युटेशन, रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट अँड क्रोमोझोमल ॲबेरेशन. तर हे 5 पॉईंट आहेत ते महत्त्वाचे आहेत. राईट अ नोट ऑन म्युटेशन किंवा रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट किंवा क्रोमोझोमल ॲबेरेशन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग पहिला पॉईंट आपण पाहूया जेनेटिक व्हेरिएशन. द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन. जीनमध्ये बदल होणे आणि जीन फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होणे त्याला म्हणायचं जेनेटिक व्हेरिएशन. डेफिनेशन महत्त्वाचे. जेनेटिक व्हेरिएशन्स आर कॉज्ड बाय फॉलोइंग फॅक्टर्स. मग पहिला फॅक्टर आहे म्हणजे तो म्हणजे जीन म्युटेशन. आपण इथे हे पॉईंट पाहिले. म्युटेशन म्हणजे जीन म्युटेशन, रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट आणि क्रोमोझोमल ॲबेरेशन. आता या पॉईंट्स विषयी डिटेल्समध्ये माहिती घ्या. मग पहिला पॉईंट आहे जीन म्युटेशन. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. So this is important definition of mutation. Sudden and abrupt change in the gene makeup is known as mutation. किंवा sudden permanent heritable change is called mutation. Mutation can occur in the gene, in the chromosome and in chromosome number.
मग म्युटेशन कुठे घडू शकतं? जीन म्हणजे DNA मध्ये घडू शकतो. जे नायट्रोजन बेस सिक्वेन्स असतो ना DNA वरती, तो चेंज होऊ शकतो, त्याला म्हणायचं जीन म्युटेशन. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं, त्याला म्हणायचं क्रोमोझोमल म्युटेशन. आणि क्रोमोझोम नंबर जर बदलला ऑर्गॅनिझममध्ये तर त्यामुळेही ऑर्गॅनिझममध्ये कॅरेक्टर बदलतं, त्याला म्हणायचं क्रोमोझोमल नंबर म्युटेशन. म्युटेशन दॅट ऑकर्स विदिन द सिंगल जीन इज कॉल्ड पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन. याच्याविषयी आपण माहिती तिसऱ्या टॉपिकमध्ये घेतलेली आहे, सिकल सेल ॲनिमियामध्ये. 6 नंबरचा नायट्रोजन बेस असतो, तो बदलतो, त्याच्यामुळे ऑर्गॅनिझममध्ये वेगळंच कॅरेक्टर पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं पॉइंट म्युटेशन. दिस लीड्स टू द चेंज इन फिनोटाइप ऑफ द ऑर्गॅनिझम. या जीन म्युटेशनमुळे काय होतं तर ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप बदलतो, एक्सटर्नल ॲपिअरन्स बदलतो, कॉझिंग व्हॉट इज कॉल्ड व्हेरिएशन. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? व्हेरिएशन असं म्हणतो. सेकंड पॉइंट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, exchange of genetic material occurs between non-sister chromatids of homologous chromosomes. This is called crossing over. याच्याविषयी आपण तिसऱ्या आणि चौथ्या टॉपिकमध्ये माहिती घेतलेली आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? न्यूक्लियसमध्ये मॅटर्नल क्रोमोझोम आणि पॅटर्नल क्रोमोझोमची जोडी असते. मॅटर्नल क्रोमोझोम म्हणजे आईकडून आलेला क्रोमोझोम आणि पॅटर्नल क्रोमोझोम म्हणजे वडिलांच्याकडून आलेला क्रोमोझोम. त्याची न्यूक्लियसमध्ये जोडी असते. ज्यावेळेला गॅमेट फॉर्म होतात तेव्हा मॅटर्नल क्रोमोझोमचा पार्ट पॅटर्नलवरती जातो थोडासा, आणि थोडा पार्ट पॅटर्नल क्रोमोझोमचा पार्ट मॅटर्नलवर जातो, आणि थोडा मॅटर्नल क्रोमोझोमचा पार्ट पॅटर्नलवरती येतो, त्याला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर. इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स विच रिझल्ट इन व्हेरिएशन. Fertilization between opposite mating gametes leads to various recombination resulting into phenotypic variation causing change in the frequencies of allele. Fertilization between opposite mating gametes. Fertilization म्हणजे आपल्याला माहिती आहे डेफिनेशन. फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. मग हॅप्लॉइड मेल गॅमेट हा वेगळीकडून आलेला असतो, म्हणजे मेलमधून आलेला असतो, आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फिमेलकडून आलेला असतो. त्यांचं फ्युजन होतं आणि झायगोट फॉर्म होतो, त्यामुळे सुद्धा काय होत असते? व्हेरिएशन घडत असते. द नेक्स्ट थर्ड पॉइंट, जीन फ्लो. जीन फ्लो इज मुवमेंट ऑफ जीन इन टू ऑर आउट ऑफ अ पॉप्युलेशन. जीनची मुवमेंट होते, इन टू म्हणजे आत येणे, आणि आउट ऑफ अ पॉप्युलेशन म्हणजे बाहेर जाणे. जीन मुवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम और गॅमेट और सेगमेंट ऑफ DNA ट्रान्सफॉर्मेशन. मग हे जीन मुवमेंट कसे होते? पोलन ग्रेड ट्रान्सफर होतात किंवा सेगमेंट ऑफ DNA ट्रान्सफॉर्मेशन होतं. अशा वेळेला काय होत असते तर जीन मुवमेंट होत असते. Gene flow also alter gene frequency causing evolutionary changes. Gene flow also alters gene frequency and causing evolutionary changes. त्याच्यामुळे सुद्धा इव्होल्युशन होतं असं शास्त्रज्ञांचं मत आहे. Then next point is genetic drift. Any random fluctuation, see here the definition of genetic drift. Any random fluctuation in allele frequency occurring in the natural population by pure chance is called genetic drift. मग नैसर्गिक आपत्तीमुळे जर जीन फ्रिक्वेन्सीमध्ये बदल झाला तर त्याला म्हणायचं जेनेटिक ड्रिफ्ट. फॉर एक्झाम्पल, when the size of population is severely reduced due to natural disaster like earthquakes, flood, fires, etc. मग अर्थक्वेक भूकंपामुळे किंवा फ्लड म्हणजे पुरामुळे किंवा फायर म्हणजे आगीमुळे जर पॉप्युलेशन कमी झालं तर त्याला म्हणायचं जेनेटिक ड्रिफ्ट. These causes elimination of particular alleles from a population. Smaller population have greater chance for genetic drift.
ज्यांचं पॉप्युलेशन कमी आहे त्यांच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता इथे मी एक डायग्राम काढलेले आहे. त्याच्यामध्ये आता इथे मी होमोझायगस प्युअर इंडिव्हिज्युअल, हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स आणि होमोझायगस रिसेसिव्ह इंडिव्हिज्युअल घेतलेले. तर होमोझायगस प्युअर इंडिव्हिज्युअलचे ॲलील काय आहेत? कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअलचे ॲलील काय आहेत? कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल ए, स्मॉल ए. होमोझायगस रिसेसिव्ह इंडिव्हिज्युअलचे ॲलील काय आहेत? स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए. अर्थक्वेक झाला तर काय झालं? समजा हे पॉप्युलेशन कमी झालं. इट विल रिझल्ट इन द चेंज इन द जीन फ्रिक्वेन्सी. For example, in 12 alleles, 6 are allele A. Then frequency 6 upon 12 is equal to 5. If frequency changes due to chance, it is known as genetic drift. मग ही फ्रिक्वेन्सी जर बदलली तर त्याला म्हणायचं जेनेटिक ड्रिफ्ट. आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये काय झालं? हे गेले अलील, हे अलील गेले म्हणजे जीन फ्रिक्वेन्सी काय झाली? बदलली. Suppose it changes 0.5 to 0.6 or 0.4 is known as evolution. म्हणजे जीन फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होणे त्याला काय म्हटलेलं आहे? इव्होल्युशन. जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंज. जेनेटिक ड्रिफ्ट सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो इव्होल्युशनरी चेंज. देन क्रोमोझोमल ॲबेरेशन हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज क्रोमोझोमल ॲबेरेशन? एक्सप्लेन इट्स टाइप्स विथ नीट लेबल्ड डायग्राम फॉर 3 मार्क्स. क्रोमोझोमल ॲबेरेशनची डेफिनेशन काय आहे? द स्ट्रक्चरल मॉर्फॉलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड क्रोमोझोमल ॲबेरेशन. स्ट्रक्चर म्हणजे त्या क्रोमोझोमची रचना, मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचं एक्सटर्नल कॅरेक्टर, याच्यामध्ये जर बदल झाला तर त्याला म्हणायचं क्रोमोझोमल ॲबेरेशन. इट चेंजेस द जीन्स अरेंजमेंट ऑर्डर ऑर सिक्वेन्स दॅट रिझल्ट इन द व्हेरिएशन. आणि त्याच्यामुळे व्हेरिएशन घडू शकतो. तर त्याचे आपण टाईप्स पाहूया. पहिला टाईप आहे डिलिशन, दुसरा टाईप आहे डुप्लिकेशन, तिसरा टाईप आहे इन्व्हर्शन, चौथा टाईप आहे ट्रान्सलोकेशन. आता प्रत्येकाच्या विषयी माहिती घेऊया आपण. पहिला म्हणजे डिलिशन. डिलीट होणे म्हणजे कमी होणे. लॉस ऑफ जीन्स फ्रॉम क्रोमोझोम. क्रोमोझोमवरचा जीन लॉस होणे, क्रोमोझोमवरचा जीन कमी होणे. आता हा डी जीन कमी झाला, लॉस ऑफ क्रोमोझोमा सेगमेंट, हा डी जीन कमी झाला तर काय होईल? ए बी सी ई एफ जी एच म्हणजे इथला डी जीन गेला. डुप्लिकेशन. जीन्स आर रिपीटेड और डबल्ड इन नंबर ऑन क्रोमोझोम. म्हणजे आता डबल नंबर झाला ए बी सी डी ई एफ जी एच, तर हा नंबर डबल झाला. मग ए बी सी डी ई एफ जी एच इथे नंबर डबल झालेला आहे. नेक्स्ट इज इन्व्हर्शन. अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम is broken and gets attached to the same chromosome in an inverted position due to 180 degree twist. 180 डिग्रीमध्ये फिरल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला म्हणायचं इन्व्हर्शन. देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ जीन कॉम्प्लिमेंट ऑफ द क्रोमोझोम. तर इथे ए बी सी डी ई एफ जी एच असे जीन आहेत या क्रोमोझोममध्ये. तर इन्व्हर्शन झाल्यामुळे 180 डिग्रीमध्ये फिरल्यामुळे काय झाला? डी पहिल्यांदा आला, सी डी नंतर गेला, त्याला म्हणायचं इन्व्हर्शन. देन ट्रान्सलोकेशन. ट्रान्सफर ऑफ अ पार्ट ऑफ क्रोमोझोम ऑर अ सेट ऑफ जीन टू अ नॉन होमोलोगस क्रोमोझोम इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. इट इज इफेक्टेड नॅचरली बाय द ट्रान्सपोझोन्स प्रेझेंट इन द सेल. तर मूव सेगमेंट फ्रॉम वन क्रोमोझोम टू अनादर. या ठिकाणी हा सेगमेंट कट झाला आणि दुसरीकडे गेला आणि दुसऱ्या क्रोमोझोमचा सेगमेंट इथे आला. काय होणार? बा एम एन ओ दुसरीकडून आला आणि हा ए बी दुसरीकडे गेला, त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. हा नॅचरल सिलेक्शन
पार्ट आपण नंतर पाहणार. अशा प्रकारे मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन या पॉईंटमध्ये आपण 3 कन्सेप्ट पाहणार आहोत. त्याच्यापैकी एक कन्सेप्ट पहिला जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा कन्सेप्ट आहे तो नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा कन्सेप्ट आहे तो आयसोलेशन. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.